संशयाचे ज्ञान खोटे, संशयाचे वैराग्य कोरडे, संशयाचे भजन वोखटे निर्मळ होय. आपल्या अंतःकरणातला संशय काढावा याकरता परमार्थ मार्गामध्ये ज्या गोष्टी अगदी वर्ज्य आहेत त्याच्यामध्ये एक संशय आहे की ज्यांना संशय मान्य नाही. जसा आळस आणि ढोंग मान्य नाही. परमार्थामध्ये आळसाला आणि ढोंगाला स्थान नाही. एखाद्याला होत नाही त्यांनी कितीही कमी केलं तर चालेल, पण आळसानी करत नाही हे परमार्थाला चालत नाही. हा एक भाग. दुसरं न चालणारं म्हणजे ढोंग, की आतून वेगळं आहे आणि वरून वेगळं दाखवतो आहे. हा जो व्यवहार मनुष्य करील त्याचा परमार्थ प्रांतामध्ये रुजू होत नाही. आणि तिसरं असं की आपण जे करतो त्याच्याविषयी जर आपल्या अंतःकरणामध्ये संशय असेल तर तो संशय त्या परमार्थाला आपल्या ठिकाणी फल देत नाही. जे फळ म्हणजे शेवटी काय आहे आपण जर विचार केला तर आपल्या मनाचं समाधान आहे. आपण जे करतो त्यातून जर आपल्याला समाधान मिळालं नाही तर आपण नक्की समजावं आपण कुठेतरी चुकतोय. भगवद्गीताकारांनी अगदी सोपी व्याख्या करून टाकलेली आहे. प्रसादस्तु प्रसन्नता. ईश्वराचा प्रसाद, ईश्वराची कृपा म्हणजे ईश्वराची प्रसन्नता, म्हणजे आपल्या अंतःकरणाची प्रसन्नता. तर तो प्रसाद आहे. प्रसाद म्हणजे प्रसन्नता. आणि प्रसादस्तु प्रसन्नता म्हणजे अनुग्रह म्हणजेच प्रसन्नता. म्हणजे ईश्वराने आमच्यावर अनुग्रह केला आहे हे आम्ही कसं ओळखावं तर प्रसन्नतेवरून ओळखावं. आमचं अंतःकरण सदा प्रसन्न राहिलं पाहिजे. आपण सामान्य माणसं आहोत. सदा प्रसन्न राहणं अवघड आहे. पण कोणताही मनाला जरा विकल करणारा, दुःखित करणारा, चंचल करणारा कोणताही प्रसंग जर आपल्या जीवनात घडला तर त्यावेळेपुरता तरी आपल्याला त्रास नक्कीच होईल. पण तो त्रास जितक्या कमीत कमी दूर होईल आणि आपलं मन सामान्य पातळीवर येईल. एखादा माणूस आपल्याला काहीतरी बोलला की बोलल्याबरोबर सुद्धा आपल्याला लगेच त्या क्षणी तर कटुता, दुःख, बरं वाटत नाही, काहीतरी होतं. एक प्रतिक्रिया अंतःकरणामध्ये निर्माण होतेच होते. जी काही प्रतिक्रिया अंतःकरणात निर्माण होते ती प्रतिक्रिया क्षणात बाजूला करता आली पाहिजे. कारण निर्माणच होणार नाही अशी काही आपली स्थिती नाही आहे. आपल्या मनामध्ये गढूळता येणार. एखाद्या बाबतीमध्ये आपल्याला सुद्धा दुसऱ्याचा संताप येणार. आपल्याला सुद्धा काही वेळा नकोसं वाटतं. काही वेळा असं होतं की पुष्कळ काम करून झालं आहे आणि आता पुन्हा कोणीतरी आलं. आपण म्हणतो अरे बापरे आता कोणी आलं नसतं तर बरं झालं असतं, जरा विश्रांती घेता आली असती, पण आता आले. मग आलं इथपर्यंत ठीक आहे. हा विचार आला इथपर्यंत ठीक आहे. पण तो विचार झटकून आता सामान्यपणे व्यवहार करणं इतकं तरी आपल्याला झालं पाहिजे. विचारच येऊ नये असं म्हणणं अवघड आहे. पण विचार आला, कोणताही वाईट चांगला विचार आला तर तो विचार मात्र आपल्याकडनं जो वाईट आहे तो दूर झाला पाहिजे आणि जो चांगला आहे त्याचा निश्चय टिकला पाहिजे. कारण चांगलंसुद्धा टिकलं पाहिजे. पुष्कळ बुद्धीच्या पातळीवरती झालं, त्याचा निश्चय जरी झाला तरी शरीराकडनं तसं वागलं गेलं पाहिजे, मनाने तसं राहिलं पाहिजे. आणि म्हणून त्यात इथे हा संशयाचा जो विषय आहे त्यांनी या 2-4 गोष्टींचा जो उहापोह केला आहे त्यात त्यांनी इथे म्हटले व्यर्थ संशयाचा देव, व्यर्थ संशयाचा भाव. ज्याच्या अंतःकरणात संशय आहे त्यांनी देवाचं काही केलं तरी व्यर्थ आहे. त्याचा भाव एक क्षणभर जरी फार उत्कट झाला आणि पुढच्या क्षणी तो संशयाने ग्रस्त झाला ते सुद्धा फुकट आहे. व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काही. संशयाचा स्वभाव म्हणजे कुठल्याही बाबतीमध्ये शंका घेणं हा जो आपला स्वभाव आहे तोही व्यर्थ आहे. एकच आहे की परमार्थ मार्ग आणि व्यवहार या बाबतीमध्ये आपण प्रत्येक वेळी गल्लत नाही करायची. व्यवहारामध्ये काही बाबतीत संशय ठेवावाच लागेल. दरवाज्यात कोणी मनुष्य आला आणि मला आत घ्या म्हणतात, आपण म्हटलं छे संशय चांगला नाही, त्याला आत घ्या म्हणजे आम्हीच लुटले गेले. म्हणजे त्याला पुन्हा सारासार विचार आपल्याकडे पाहिजे की परमार्थ मार्गामध्ये आम्ही जेव्हा तत्त्वज्ञानाचा विचार करतो त्यावेळी अंतःकरण संशयरहित पाहिजे. पण व्यवहारामध्ये विचार करताना व्यवहार ज्ञानाची गोष्टच वेगळी आहे. व्यवहार ज्ञानामध्ये व्यवहाराचं जे कौशल्य आहे त्या कौशल्यामध्ये सगळ्या गोष्टी व्यावहारिक आहेत. व्यावहारिक पातळीवरचा विचार, व्यावहारिक पातळीवरचे निर्णय काही वेळा भिन्न आहेत.
काही वेळा का म्हणायचं, त्याचं कारण असं आहे की इतके समर्थ आपण नाही. आपल्याकडे जर तेवढं सामर्थ्य असेल, साधू सत्पुरुषांकडे आहे, आपण आत्ता म्हटलं तसं की कुणाही माणसाला आत घेण्याचं त्यांना काही भय नाही आहे. त्याचं कारण असं की तो मला लुटेल, तो मला फसवेल, त्याच्याकडून मला उपद्रव होईल अशी त्यांची स्थितीच नाही आहे. आणि त्यामुळे कुणीही आला तरी त्यांना फरक पडत नाही. म्हणजे इथे हे यांनी सांगितलं आहे, हे प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे सारखंच उपयुक्त आहे का नाही, दोन्हीकडे सारखंच उपयुक्त आहे. हे जरी खरं असलं तरी आपला प्रपंच जसा आणि परमार्थ जसा, अशा अर्थाने की परमार्थ सामान्य आहे, प्रपंच पण सामान्य आहे. कारण आपण परमार्थामध्ये त्या परिसीमेला पोचलेले माणसं जेव्हा असू त्यावेळी आपला व्यवहार वेगळा असेल. आपल्या व्यवहारात आपल्याला काही फरक पडत नाही. आता तुकाराम महाराजांच्याकडे गहाणवटीचे एवढे कागद होते, त्यांच्याकडे एवढ्या लोकांच्या एवढ्या जमिनी गहाण पडलेल्या, पिढी जात परंपरेने लोक त्यांच्याकडे त्या जमिनी गहाण टाकून आपापल्या जमिनी कसत होते, काय असतील त्याच्यावर गुजराण करत होते. तुकाराम महाराजांच्या हातामध्ये जेव्हा घर पाहणं आलं, व्यवहार पाहणं आलं, तेव्हा तुकाराम महाराजांनी ते सगळे गहाणवटीचे कागद घेतलेले कागद आणि ते सगळे इंद्रायणीमध्ये टाकून दिले. आता तुकाराम महाराजांना दारिद्र्य आलं, 2 वेळा खायची भ्रांत आली, पण असं असलं तरीसुद्धा त्यांची पारमार्थिक स्थितीच या उंचीची होती की दुसऱ्या माणसाला माझ्याकडून यत्किंचितही त्रास होता कामा नाही. आणि त्याचं दुःख मी काय म्हणून घेऊ, त्याच्या जमिनी मोकळ्या झाल्या. त्यांनी सांगितलं तुम्ही कोणी आमचे ऋण ऐकत नाही, आमचं काही ऋण लागत नाही, तुमच्या जमिनी तुम्हाला मोकळ्या आहेत, तुम्ही घेऊन टाका. ते सगळे आयुष्यात श्रीमंत झाले असतील, पण तुकाराम महाराज सगळं आयुष्यभर दारिद्र्यात राहिले. पण ते दारिद्र्य स्वीकारण्याचं त्यांचं सामर्थ्य आहे, ते दारिद्र्य स्वीकारण्याचं सामर्थ्य आमचं नाही. त्यामुळे आमचा व्यवहार सामान्य आहे, आमचा परमार्थ सामान्य आहे. त्यामुळे व्यवहारात सुद्धा आम्ही किती काय सोडायचं त्याचाही आम्हाला तरतम करायला पाहिजे. आणि परमार्थाकरता सुद्धा आमचा दिवस किती द्यायचा, कारण सोडलं म्हणजे कशाच्या तरी मागे वाहवल्यासारखे जर त्या परमार्थामध्ये माणसं जाऊ लागली तर मी बघितलेलं आहे की अगदी आमच्या जवळची घरातली मंडळी दारिद्र्य भिकेला लागलेली, तर कुणाच्या मागे आपण लागलो, त्यांना आपली किती संपत्ती दिली. कारण असा संपत्ती मागणारा साधू संत असूच शकत नाही. पण माणूस कुणाकरता किती भारावतो आपल्याला सांगता येत नाही. पण आमच्या दांडेकरांच्या सारखी एवढी श्रीमंत मंडळी, बायकांच्या हातामध्ये पोळपाट लाटणं आलं, अशी परिस्थिती त्यांच्या घरातल्या बायकांना आली. एवढा पैसा गेला. कुणा साधू सत्पुरुषाचं नाव काही मी आपल्याला सांगत नाही, पण ज्या कोणाच्या मागे लागले त्यांच्याकरता त्यांचा एवढा पैसा गेला. म्हणजे हा परमार्थ नव्हे, कुणी सांगितलं आहे असा परमार्थ करायला. त्यामुळे होतं कसं की आपण जेव्हा वाहवतो तेव्हा परमार्थ बदनाम होतो. आता अनेक ठिकाणी अनेक चांगली कार्य करणारी मंडळी आपल्याला दिसतात, पण त्याच्यामध्ये आपले गुरु आहेत म्हटल्यानंतर आपल्या गुरूंना आदर किती द्यायचा, त्याच्याकरता आपण काय करायचं. लोक ज्या पद्धतीने अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, खूप असे अधीर झाल्यासारखे धावत सुटतात, अधीर झाल्यासारखे त्यांची नावं घेऊन अगदी काय आरडाओरडा, त्यांना ते कधी पाहिलेच नव्हते असं हजारो लोक समोर आहेत, तुम्हाला पाहतायत. हे सगळं तुमचं जे काही गुरुप्रेम आहे ते मनात ठेवा ना. ते किती प्रेम तुम्ही प्रकट करावं, ह्यानी तुम्ही त्या गुरुलाच कमीपणा आणता. म्हणजे तो दुसरं काही होत नाही. लोक म्हणतात मग ही काय माणसं आहेत अशी. त्यामुळे मला तर नेहमी सामान्य माणसाच्या पुरतं, अगदी वैयक्तिक माझ्यापुरतं असं मला नेहमी वाटतं की आपलं आयुष्य याकडेचं त्याकडेला सामान्य पद्धतीने उत्तम गेलं तरी आपण जिंकलो. आपल्या आयुष्यामध्ये चारित्र्य, आपल्या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणा, आपल्या आयुष्यामध्ये सत्याने वागणं, आपल्या आयुष्यामध्ये आपण कर्तव्य सांभाळणं, या प्रत्येक बाबतीमध्ये जर आपण 100% प्रामाणिक राहिलो आणि आपण आपलं आयुष्य या पद्धतीने व्यतीत केलं तर आपण प्रपंच पण जिंकला आणि आपण परमार्थ पण जिंकला. काही वेगळं दाखवायची गरज नाही आहे. आणि त्यामुळे हे सगळ्या फार मोठ्या मोठ्या गोष्टी आपल्या आयुष्यात येणार असतील तर येऊत, येणार नसतील तर न येऊत. काय माहिती आपल्याला गुरूंची कृपा व्हावी, काही विशेष आपल्याला लाभावं. आपण प्रामाणिक असावं.
आपण प्रामाणिकपणाने आपण जे जे काही पत्करलं आहे ते प्रामाणिकपणाने करत जावं, त्याचं जे फळ मिळायचं असेल ते मिळेल. म्हणजे आता आपलं रामायण चालू असताना आत्ता यावर्षीचाच एक प्रसंग आहे की राम लक्ष्मणाला म्हणतो की अरे लक्ष्मणा, हे कार्य करायला हा सुग्रीव अजून उपयुक्त होत नाही आहे, कारण त्यांनी आता सीतेचा शोध घ्यायला पाहिजे, पण तो तर ख्याली खुशालीमध्ये दंग आहे. आपल्या मंत्र्यांच्या बरोबर त्याची इतकी काही मौज मजा चालू आहे की त्याला आठवणही नाही आहे की आमच्यासारखे दीन त्याच्यावरती अवलंबून आहे. तर म्हणाले तो आमच्याकडे पाहतही नाही, त्याला त्याचं स्मरणही नाही आहे. तेव्हा त्याला जे सांगितलं आहे लक्ष्मणाने, तर लक्ष्मण म्हणाला की अरे प्रत्येक कर्माचं फल आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये दिसतच असतं, मिळतच असतं. असं काही होत नाही की कर्माचं फळ आहे आणि ते आपल्याला फक्त परलोकातच मिळणार आहे. परलोकात मिळेलच, पण ते इहलोकात काही ना काही प्रमाणामध्ये मिळेलच मिळेल, आणि त्यामुळे त्याचं फळ आम्हाला मिळतंच मिळतं. दुसरं असं त्यांनी सांगितलं की तुझं हे जे कर्म आहे, आता सीतेला पुष्कळ दिवस झाले तिला पळवून नेलेली आहे, अजून तिचा शोध लागत नाही आहे. शोध लागत नाही म्हणजे आपण शोधकार्य अजून सुरूच केलं नाही आहे, सुग्रीवानी पण सुरू केलं नाही आहे. आपण त्याकरता फिरतो आहोत, पण आपल्याला अजून दिशा कळलेली नाही. आपण इथे आलेले आहोत. तर आता वास्तविक पाहता 4 महिन्याचा काळ उलटून गेलेला. म्हणजे जे काम आपल्याला करायचं आहे ते कार्य जे आहे त्याची स्थिती काय आहे, कार्याकरता जो काल हवा आहे तो काल पुरा झालेला आहे, पुष्कळ काळ दिलेला आहे आपण. एवढा काळ झाल्यावर त्याचं जे फळ मिळायचं आहे ते कर्मसुद्धा आता फळ मिळण्याकरता उत्सुक होण्याची वेळ आलेली, कारण ते कर्म झालंच पाहिजे. आता 4 महिने झाले, जर हे घडलं नाही तर कसं चालायचं. आणि त्यामुळे फळसुद्धा पक्व होऊन आलेलं आहे. आता त्याचं काहीतरी आपल्याला दृश्य स्वरूप दिसणारच आहे. म्हणून हे रामा, आता तू एक कर की कर्माचं फळ मिळणारच आहे ही गोष्ट जशी सत्य आहे, तसं फळाकरता कर्म करायचं आहे असं म्हणून कर्म करूच नकोस की अमुक एक मिळवायचं आहे म्हणून कर्म आहे. त्यामुळे परमार्थ मार्गामध्ये सुद्धा काहीतरी पाहिजे आहे म्हणून कर्म आहे, अमुक एक करायचं आहे म्हणून कर्म आहे, अमुक एक गोष्ट प्राप्त करायची आहे म्हणून काहीतरी केलं आहे. त्यांनी इथे जे संशयाचा स्वभाव म्हटलं आहे ना, हे सगळं काय करतं, हा संशय जो आहे, जे काही कर्म आम्ही करतो त्या प्रत्येक कर्मामध्ये तो संशय आम्हाला आहे त्या जागेवरून दूर नेतो. म्हणजे समजा आम्ही एखाद्या देवतेची उपासना करतो, कुणीतरी सांगितलं की वा हो असं असं केलं की त्याचा खूप फायदा होतो, झालं ते पहिलं दिलं सोडून दुसरं केलं सुरू. ज्ञानेश्वर महाराजांनी तर त्याचं उत्तर फार चांगलं दिलं. ते म्हणाले आमची बाई, म्हणजे त्यांनी जिला ती बाई असं धरलेलं आहे गृहीत, ती स्त्री अद्यारूप, तिला काही न नाव देता, ती म्हणाले सकाळी रविवारी आदित्य राणूबाईचं व्रत करते, दिवसभर व्रत ठेवते, सोमवारी शंकराला जाते, मंगळवारी देवीला जाते, बुधवारी विठोबाचं दर्शन घेते, गुरुवारी दत्तगुरूंचं दर्शन घेते, शुक्रवारी म्हणाले मारुतीला नाही तर बालाजीला जाते, शनिवारी शनी मारुती करून येते आणि रविवारी पुन्हा आदित्य राणूबाईचं व्रत करते. म्हणाले आठवडाभर दिसेल त्या देवाला धावणाऱ्या बाईला काय साधणार आहे, असं माऊलींनी त्या ठिकाणी दृष्टांताने सांगितलं. हे का होतं, हा नाही तर तो, तो नाही तर तो, तो नाही तर तो, कुणीतरी मला माझ्या कर्माचं फळ देईल, ही जी भावना आहे, ही भावना अंतःकरणात संशय असल्याचं द्योतक आहे की एक स्वीकारलं बस आहे ना. कारण असं आहे, सगळेच एका मार्गाने कसे जातील. शिवमहिम्न स्तोत्रामध्ये त्यांनी म्हटलं आहे की जे मार्ग आहेत रुजू कुटील ज्युषता रुचिनाम वैचित्र्यात, प्रत्येकाच्या ठिकाणी रुची वैचित्र्य आहे. आपल्या प्रत्येकालाच एकच जुळतं असं नाही. कुणाला जप करत बसायला आवडतं, स्वभाव आहेत प्रत्येकाचे. कुणाला बैठकीवरती बसून साधना करायला सांगितली की त्या साधनेत त्याचं मन रमतं. कुणाला बैठकीवरची साधना जमत नाही. मी तुम्हाला हे का सांगते, त्याचं कारण असं आहे की मलासुद्धा बैठकीवर बसून प्राणायाम करायला किती वेळ बसायला सांगा, मी बसू शकते, पण मला जर नुसतं ध्यान करत बैठकीवर बसा म्हटलं तर मला जमत नाही. मला ध्यानाची बैठक जमत नाही, मला प्राणायामाची बैठक जमते, मला जपाची बैठक जमते, पण ध्यानाची जमत नाही. साधना करायची काहीतरी तर काय करावी असं जेव्हा
पहिल्यांदा मी विचार करायची की आपण काय करावं, आपल्याला काय जमतं. त्यातला प्रत्येक प्रकार बघितला. पोथी वाचून आपल्याला जमतं का, म्हणजे आपलं मन एकाग्र कशात होतं, पोथीत होतं का, आपलं मन जपात होतं का. तर माझ्या असं लक्षात आलं, माझं मन प्रदक्षिणा घालण्यात सगळ्यात जास्त एकाग्र होतं. म्हणजे वास्तविक पाहता एका बाजूनी ही राजसिकतासुद्धा आहे ना, की जेव्हा बैठकीवर आपण बसू शकत नाही म्हणलं, तेव्हा माझ्या मनात आला याचा अर्थ आपलं मन अधिक राजसिक आहे, अधिक चंचल आहे. त्या मनाला स्थिर करायला त्याला प्रदक्षिणेची जर गोडी वाटते, याचा अर्थ तो दुसरीकडे वळायला तयार नाही आहे. म्हणजे प्रत्येक मन वेगळं आहे आणि प्रत्येक मनाची आवड वेगळी आहे. त्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे ते काही वेगळं स्वीकारतं आणि ज्याला जे रुचतं ते त्यांनी करावं, ज्याला जे झेपतं ते त्यांनी करावं. आणि एकाने केलं म्हणून दुसऱ्याला जमेल असं नाही आहे, आणि त्यांनी केलं म्हणून दुसऱ्यांनी खरंच ते स्वीकारलं पाहिजे असं पण नाही आहे. तर सांगायचा आपल्याला हेतू असा आहे की असे अनेक मार्ग आपल्यासमोर असल्यामुळे संशयाने जर ग्रस्त आम्ही झालो, कोणताही मार्ग स्वीकारला तरी त्याच्यामध्ये संशय आहेच. मी आपल्याला म्हटलं ना की प्रदक्षिणा घालायला लागल्यानंतर मलाच वाटायला लागलं, अरे किती घालणार आणि किती घालत राहणार. कारण ते एकदा ते डोक्यात तेव्हा जे शिरलं होतं त्याला आता खूप काळ निघून गेला. आता सांगण्याकरता काही आता विशेष मला काही वाटणार नाही. त्यावेळी मी 1.25 लक्ष प्रदक्षिणा घालण्याचा नेम केला आणि मी त्याप्रमाणे 1.25 लक्ष प्रदक्षिणा घातल्या. आणि त्या प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर त्या प्रदक्षिणा अगदी खाजगी आपल्याशी बोलती आहे, त्या प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर त्या प्रदक्षिणा घालण्याच्या काळामध्ये माझ्या बाबतीमध्ये एक प्रसंग असा घडला की मी जेव्हा त्या प्रदक्षिणा घालत होते त्यावेळी त्या काळामध्ये 89 सालची गोष्ट आहे ती. त्या 89 साली कोणी आलं आहे आपल्याकडे नाही. हां, तर त्या 89 साली मी अय्यंगारांच्या क्लासला जात असे. आमच्या प्रशांत अय्यंगारांना तेव्हा ॲक्सिडेंट झाला. आम्हाला त्यांच्याबद्दल अतिशय आदर आणि त्यांचं मोठेपण असं की त्यांची आई वयाच्या 22व्या वर्षी गेली. तर 22व्या वर्षी आई गेल्यानंतर त्यांनी त्या दिवशी जे अन्न सोडलं ते आजवर अन्न खात नाही. ते 61 वर्षाचे आहेत, आता माझ्याहून 1 वर्षांनी मोठे आहेत. म्हणजे आईच्या वियोगाचं जे दुःख आहे, म्हणजे माणसं न दर्शवता आपल्या ठिकाणी एखाद्या बाबतीमध्ये कसे निश्चयाने राहतात. ते तांब्यावर दूध पितात, फळं खातात, बस. ते फळं आणि दुधाच्या त्यांच्या क्लासला मी जायला लागले. मला जेव्हा कळलं तेव्हा मला त्यांच्याबद्दल अतिशय आदर वाटला. मी म्हटलं अशी माणसं जन्माला यायला सुद्धा फार मोठ्या पुण्याईने जन्माला आहे. आपल्याला त्यांचा सहवास मिळाला ही आणखीन आपली दुसरी पुण्याई आहे. आम्ही त्यांच्याकडे पतंजली योगदर्शन शिकत होतो. आम्ही 4 जण बसायचो अभ्यासाला आणि ते आम्हाला सांगायचे. तर त्या काळामध्ये यांना एवढा ॲक्सिडेंट झाला, त्यांच्या हाताचं हाड तुटून निघून गेलं, बोटं हे झाली. आणि म्हटलं आता हा मनुष्य एवढा योगाचा गुरुजींच्या, म्हणजे आता BKS अय्यंगार जगभर प्रसिद्ध आहे, पण गुरुजींच्या बरोबरीने ह्या माणसाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे ते सगळं करण्याचं. म्हणजे त्या काय झीलनी ते एकूण योगा करत असत, काय योगासनं असत त्यांची, त्यांचा अभ्यास सगळंच खूप चांगलं. म्हणजे हा माणसाचं हे सगळंच जाणार आता. एवढं ज्या माणसाने मिळवलं वयाच्या आज 45मध्ये, 49 म्हणजे 79 म्हणजे जवळजवळ ते 50शीला आलेलेच होते. कारण जन्म 49 सालचा ना, म्हणजे बघा 50 वर्षच होता साधारण त्या वयात, का 40 वर्ष काय असेल, 40 ना. हां, तर ते 40शीला आले. म्हटलं तर ह्याच्या पुढे ह्या माणसाच्या आयुष्याचं काय व्हायचं. आणि मी म्हणजे ते हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांना भेटून आलो वगैरे. त्यांचं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना काही डॉक्टरांचं औषध द्यायचं होतं, ते मी माझ्याकडनं नेऊन दिलं. म्हटलं हे औषध घ्या. आणि कारण औषध नेलं कशा करता, तर सगळ्यात आश्चर्य म्हणजे त्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर ते त्या ॲनेस्थेशियामधनं बाहेर आलेच नाही. दुपार गेली, संध्याकाळ गेली, रात्र गेली, दुसरा दिवस उजाडला. आणि मी म्हटलं की गुरुजींना मी फोन केला घरून. म्हटलं गुरुजी हे ॲनेस्थेशियातून बाहेर आले नाही, तर तुम्ही कसे डॉक्टर गप्प बसले. कारण मुळात ॲनेस्थेटिस्ट जाणारच नाही पेशंट आऊट आल्याशिवाय. आणि म्हटलं गेले कसे ते. तर गुरुजी म्हणाले काय बघा म्हणले, काय झालं काय म्हणले कळत नाही, मी सुद्धा हैराण आहे म्हणले, असं तसं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी, आता आमचा खूप चांगला संबंध असल्यामुळे
दुसऱ्याची सकाळी परिस्थिती अशी झाली, बेशुद्धावस्थेतून तर हा मनुष्य बाहेर आलाच नाही, पण त्यांच्या सगळ्या ही जी बोटं आहेत, ह्या हाताचं ऑपरेशन झालेलं, इथपर्यंत हाताला गँग्रीन व्हायला सुरुवात झाली. म्हणजे हात इथंच गेलेला होता, आता तर इथंच तुटायची वेळ येईल. तर आता हे मी तुम्हाला अगदी सगळं खाजगी म्हणून सांगते. म्हणजे कसं असतं की आपली साधना आपण करायची इच्छा करतो, काही गोष्टी सुटतात कशा, किंवा आपण त्याचे अर्थ कसे लावतो. तर मला काही ते चैन पडे ना, गुरुजींचा फोन झाला तसा मी आले. मी त्यावेळी रोज एक पोथी वाचत असे, तर मी ती पोथी वाचत होते. मी त्या पोथीवरची ती 2 ओळींची अक्षरं आली, त्या अक्षरांवर मी बोट, म्हणजे माझं लक्ष नव्हतं म्हणून मी असं बोट फिरवून ती पोथी, म्हटलं वाचून तर झालीच पाहिजे आता, आपलं मन जरी नाही आहे तरी. तर मी अशी बोटं त्याच्यावरनं फिरवत होते. तर मला स्पष्ट शब्द ऐकू आले की प्रशांतचं आयुष्य जगण्यापेक्षा मरण्याच्या जवळून जात आहे. असे मी शब्द ऐकले. मी पोथीच ठेवली खाली आणि मी गुरुजींना पुन्हा फोन केला. तर गुरुजी तोपर्यंत गेले होते दवाखान्यात. मी डॉक्टरांना, म्हणजे माझ्या यजमानांना फोन केला. म्हटलं डॉक्टर, आता हे काही इतरांची ॲलोपॅथीची औषधं उपयोगाला येतील असं वाटत नाही, तर तुम्ही काही करा, पण तुम्ही प्रशांतला बघायला जा. डॉक्टर म्हणे इथे दवाखाना एवढा भरलाय, मी इथून जाऊ कसा. म्हटलं ते तुम्ही काही करा, तुम्ही जा, नाही तर तुम्ही नाही गेलात तर मी दवाखान्यात येऊन तुम्हाला घेऊन जाते. ते म्हटले नाही तू काही येऊ नको, मी जातो. त्यांनी औषध घेतलं. ते मराठी हॉस्पिटलला होते, मराठी हॉस्पिटलला गेले. तोपर्यंत सगळे डॉक्टरनी बघितलं. ते म्हणाले आता आपण तर काही करू शकत नाही आहे, आता यांना रुबीला हलवायला लागेल, तर हा मनुष्य कोमातून काही बाहेर येत नाही आहे. तर त्यांना रुबीला हलवायचं जेव्हा ठरवलं, त्यावेळी मी तिथे डॉक्टर पोहोचले. डॉक्टर गीताबाई तिथे होत्या. डॉक्टरांनी सांगितलं गीताबाई जरा आपलं औषध आपण ट्राय करूया. आणि त्यांनी डॉक्टर मराठ्यांना सांगितलं की ते म्हणाले काहीच हरकत नाही डॉक्टर, देऊया आपण. आणि दर म्हणाले 10व्या मिनिटाला औषध द्यायचं. अजून ते सगळं ॲम्ब्युलन्स हे ते सगळं ॲडजस्ट करणं, रुबीची खोली आहे, ते सगळं जे काय होतं त्या सगळ्या प्रोसिजरमध्ये तास गेला. आणि तासांनी त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलं. 1 तासात काय 6 वेळा औषध पोटात गेलं असेल. त्यांचं ब्लड सर्क्युलेशन सुरू झालं आणि त्यांना रुबीला नेलं. तर त्यांना त्याचा फायदा झाला. रुबीला गेल्यानंतर तो मनुष्य बेशुद्ध होता. सगळेच डॉक्टर म्हणाले आता काय होत नाही. मग त्यांनी सांगितलं आता काय. मी म्हटलं माझ्या डॉक्टरांच्या मागे धट्ट्या होतात, डॉक्टर तुम्ही औषध द्या, डॉक्टर तुम्ही औषध. कारण काय आहे, हैदराबादची एक केस डॉक्टर इथे असताना, त्या 3 महिने कोमामध्ये असताना 3 महिन्यानंतर इथून त्यांना पेशंट न बघता औषध दिलेलं असतानाही त्या 1 महिन्यानी त्या कोमातून पूर्णपणे कुठलाही त्रास नव्हता बाहेर आला. त्यामुळे मला माहीत होतं की होमिओपॅथीतल्या औषधांनी काहीतरी नक्कीच फायदा होऊ शकतो. तर मी त्याच्याकरता अठीबागेत डॉक्टर गेले, तिथे पाहिलं, हे झालं, औषध दिलं. तिथे डॉक्टर ड्युटेच होते. ते म्हणाले माझे फॅमिली डॉक्टरच आहेत नामजोशी, तुम्ही औषध द्या, काही हरकत नाही. सगळं झालं काय जे असेल ते. पण डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे 3ऱ्या दिवशी सकाळी प्रशांत सकाळी शुद्धीवरती आले आणि कुठलाही त्रास न होता शुद्धीवर आले. त्या सगळ्यामध्ये माझ्या मनात एकच गोष्ट आली की देवानी एवढ्या चांगल्या माणसावर आमची एवढी श्रद्धा, त्या माणसाचं सगळं चांगलं व्हावं आम्हाला नेहमीच वाटणार, कारण ते आमचे गुरुच आहेत, त्यांनी आम्हाला सगळं शिकवलं आहे. तर त्यांचं सगळं चांगलं व्हावं याच्याकरता आम्ही धडपडणार, त्यांच्याकरता काय करायचं ते करणार. पण म्हटलं देवानी त्यांच्याकरता काहीतरी करावं, त्याच्याकरता माध्यम जर डॉक्टर आहेत तर त्या माध्यम डॉक्टर म्हणजे माझे यजमान ते जर आहेत, तर त्याकरता त्यांनी आधी माझ्याकडनं एवढ्या प्रदक्षिणा घालवून घेतल्या की मला एवढी सेवा करायला लावली की येणाऱ्या पुढच्या संकटाकरता एखाद्याच्या करता जर काही हे व्हायचं आहे तर हे तुम्ही कराल तर तुम्हाला त्याचं इंडिकेशन मिळेल. आणि त्या इतकं शेवटी काय, तुम्ही कोणीच महत्त्वाचे नाही आहे, महत्त्वाचा तोच माणूस आहे की ज्याचं आयुष्य चांगलं जायला हवं आहे. पण त्याच्याकरता काम करायला कुणाला तरी माध्यम म्हणून व्यवहारात निवडावंच लागतं. तर देव कुणाला तरी माध्यम निवडतो. पण मी म्हटलं देवा पहिल्यांदा प्रत्यय आला, घेसी तेव्हा न देसी ऐसा अससी तू उदार, की तू घेतल्याशिवाय काही देत नाहीस, तू आधी घेतोस तेव्हा देतोस. म्हटलं हे जे घडलं ना, हा प्रसंग जेव्हा घडला त्या प्रसंगानंतर माझ्या मनातला जो संशय होता की हे काय आपण गरगर गरगर प्रदक्षिणा घालतो, हे काय खरं नाही आहे, आपण फार राजसिक आहे, ही काय आपल्याला कधी येणार एका जागेवर बसणं, आपल्याकडं कधी होणार, आपलं मन कधी स्थिर होणार. म्हटलं काय देवाची जी इच्छा असते तो त्याच्याकडनं ते त्यावेळी करून घेतो. म्हणजे
एक असं झालं की त्यांनी ते करून घेतलं म्हणून जिद्दीने त्या केल्याकरता त्याचे उपकार म्हणून मी पुन्हा एकदा 1.25 लक्ष प्रदक्षिणा केली. की देवाला म्हटलं बाबा तू हे केलंस ना, आता एक मोठं चांगलं काम केलंस, एका माणसाला आयुष्यात उभं केलंस. आम्हाला ज्यांच्याबद्दल एवढा आदर आहे त्यांची पण जिद्द खूप मोठी आहे. मोठाच आहे मनुष्य, त्यांच्या मोठेपणाबद्दल कुठे वादच नाही. पण त्या तशा हाताने त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला वळवून घेतलं आहे, तर आपल्याला सांगण्याचा हेतू एकच आहे की आपण जे करतो त्याच्याविषयी जोपर्यंत मनातला भाव निष्पाप राहतो ना, तोपर्यंत त्याचे काही लाभ आपल्याला नक्की असतात. आपल्याला तेव्हा कळत नाही, आपल्याला त्या गोष्टी नंतर कळतात. म्हणून मी म्हटलं की फळ त्याचं दृश्य मिळणार असतं. आता मी त्या प्रदक्षिणा घातल्या, त्याचं जर काही मला आध्यात्मिक फळ मिळणार असेल तर ते मला वर मिळणारही असेल, माहीत नाही. पण जे काय केलं त्याचं दृश्य फळ तो लौकिकामध्ये देतो. म्हणजे रामाला जेव्हा लक्ष्मण म्हणाला की बाबा रे तू त्याचं लौकिक फळ तू अनुभवशीलच अनुभवणार नाही असं नाही, कारण काळ गेलेला आहे. आणि त्यामुळे कुठलंही ईश्वराकडे आपलं मागणं असेल तर एक लक्षात ठेवा, ते मागणं नाही पुरं झालं तर याचा अर्थ तो काळ अजून संपलेला नाही, तो काळ अजून आलेला नाही. त्यांनी आपलं मागणं पुरं करण्याचा काळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याचं फळ मिळणार नाही. कारण कोणतं फळ पिकायला किती काळ लागतो आपल्याला काय माहिती. जशी आपण अनेक प्राण्यांची अंडी म्हणतो ना, की काही काही अंडी उगत 12-12 वर्षानंतर ते पिल्लू बाहेर येतं, इतका त्याचा इन्क्युबेशन पिरियड आहे. तर इतका पिरियड जर त्याच्याकरता जात असेल तर माहिती नाही, पण एक निश्चित आहे की दृश्यरूपामध्ये त्याचं फल मिळतंच मिळतं. आणि त्यामुळे संशय कधीही अंतःकरणात शक्यतो ठेवू नये, पण तो फक्त परमार्थापुरता. आपला आजचा व्यवहार भिन्न आहे, आजच्या व्यवहाराशी त्याचा फार संबंध जोडू नये. व्यवहारात आपण कुणाच्या वृत्तीबद्दल संशयी राहू नये, त्याचं मन चांगलं आहे का वाईट आहे त्याचा विचार करू नये एका बाजूने. म्हणून आपल्याकडे ना पुन्हा तत्त्वज्ञानात वेगळ्या बाजूने आपल्याला सांगितलं आहे बघा, की कर्म करताना आपण नेहमी क्रियावादी असावं, प्रतिक्रियावादी कधी असू नये. आपल्याला अमुक एक गोष्ट वाटते अमक्या एका व्यक्तीकरता करायची, ती करावं आणि मोकळं व्हावं. ती व्यक्ती माझ्याशी काय वागणार आहे त्याच्याशी आपल्याला हिशोब मांडायचं कारण नाही. आपण कसलाच हिशोब मांडायचा नाही. आपल्याला आपल्या बाजूनी फक्त करत जाणे, क्रियावादी व्हावं, प्रतिक्रियावादी होऊ नये. आपल्या भगवद्गीताकारांनी दिलेलं आणखीन एक सूत्र आहे की त्यामुळे कसं होतं की व्यवहारामध्ये हे असे फसण्याचे धोके आपल्याला कधीच राहत नाही. कारण आपण व्यवहारात सुद्धा आपल्याला जे योग्य वाटतं ते करून मोकळं व्हावं. ज्या मर्यादेपर्यंत करायचं आहे ती मर्यादा आपण लक्षात ठेवावी. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय, व्यर्थ संशयाचा देव, व्यर्थ संशयाचा भाव, व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काय. आपला भाव संशयाने युक्त असेल तरीसुद्धा तेवढ्या गोष्टीपुरता संशय आहे, व्यवहाराच्या पातळीवरचा संशय आत रुतून बसणार नाही. कारण व्यवहारापुरता आहे, आपल्याला सावध राहिलं पाहिजे. आता काल साली गोष्ट आहे, आमच्या भांडारकरला लोकांनी ते पंखे दिले आणि मी त्यांनी मला सांगितलं बाई हे पत्र घ्या आणि या लोकांना ते पत्र द्या. पण म्हणाले 2 गोष्टी करा, एक तर त्यांचं जे असलेलं ते गॅरंटी वॉरंटी काय त्यांचं कार्ड असेल तेवढं कार्ड आम्हाला द्या आणि त्या पंख्यांचं बिल आम्हाला द्या. म्हटलं बरोबर आहे, तुम्हाला आमच्या देण्याबद्दल हेतूबद्दल किंवा आम्ही कोणते पंखे आणतो किती रुपयाचे आणतो याच्याशी मतलब नाही आहे, पण तुम्हाला तुमच्या व्यवहारापुरत्या ह्या गोष्टी आवश्यक आहेत, तुम्ही त्या केल्या तसाच. पण त्यांचं काय घेणं देणं आहे, त्यांना फाईलला फक्त तेवढ्या 2 रिसिप्ट्स किंवा त्या 2 गोष्टी लावल्या की तो पंखे आणि तो व्यवहार त्यांचा संपला. पण आमच्या व्यवहारात तसं होत नाही ना. म्हणजे त्या माणसाला पुन्हा त्या पंख्याचा रंग काळा का गोरा आठवणार नाही आणि त्या फाईलला ज्या गेलेल्या आहेत त्याच्याकडे तो पुन्हा बघणार सुद्धा नाही. तसं ज्याच्याविषयी आम्हाला संशय घ्यावा लागला तो तितकाच आपला पण निर्लेपच पाहिजे. तो संशय आपल्या मनात नाही रुतता कामा. आता व्यवहार करण्यापुरता याला किती स्थान द्यावं, या गोष्टीला, या व्यक्तीला, याच्यावर किती विश्वास ठेवावा, काय आपल्याला लिखापडी करायची आपण करून घेतली, काय त्यांनी बिघडत नाही. आपण म्हटलं की नाही बा संशय तुम्हाला योग्य नाही असं वाटण्याकरता नाही, पण हा व्यवहार आहे, व्यवहाराच्या पातळीवर व्यवहार सांभाळायला तो तेवढाच असावा. म्हणून इथे आपल्याला जे म्हटलं ना की समर्थांचं सगळं सांगणं परमार्थ आणि प्रपंच या पातळीवरचं आपल्याला समजून घेताना त्या प्रत्येक ओवीमध्ये यातला परमार्थ कसा आणि यातला प्रपंच कसा
हा आपण आपल्याबद्दल नेहमी पडताळून पाहिला पाहिजे की ह्यातलं आपल्या प्रपंचामध्ये आपण काय घेऊ शकतो आणि आपल्या प्रपंचामध्ये आपल्याला काय घेता येत नाही. अनेक आपल्या आपल्या जीवनाप्रमाणे अनेक समस्यांची उत्तरं अनेक प्रकारे, एकाला ज्या प्रकारे उत्तर देता आलं त्या प्रकारे दुसऱ्याच्या जीवनात उत्तर सापडेल असं नाही आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं, व्यर्थ संशयाचा व्रत, व्यर्थ संशयाचे तीर्थ. संशयाने व्रत करायचं काय उपयोग, संशयाने तीर्थक्षेत्री जायचं काय उपयोग, संशयाचा परमार्थ व्यर्थ आहे. मी परवासवा म्हटलं, पूर्वीसुद्धा अनेक वेळा म्हटलं की आपल्याकडे आता सध्या सगळ्यात जास्त लोकांची आवड काही असेल तर नर्मदा परिक्रमेची आवड आहे. लोक इतके नर्मदा परिक्रमेला जातात, किती जणांची नर्मदा परिक्रमावरची पुस्तकं आपल्यासमोर आलेली आहेत. पण संशय घेऊन जाणारे लोक, चिकित्सा म्हणून जाणारे लोकसुद्धा परत आल्यानंतर असं सांगतात की त्या परिक्रमेमध्ये आम्हाला नर्मदेचं दर्शन झालं. म्हणजे इथे त्यांनी जे म्हटलंय ना की त्या व्रताच्या करता, त्या तीर्थाच्या करता जाणारा जो मनुष्य आहे, बाकीचा तर चांगल्या भावाने जाणाऱ्या माणसाला काय दर्शन होईल काय आपल्याला माहिती नाही. पण त्यांनी म्हटलं की त्या तीर्थक्षेत्री गेल्यावर जर त्या तीर्थस्थानाच्या विषयीच जर आम्हाला संशय असेल तर ते तीर्थस्थान त्या ठिकाणी पोचून काय उपयोग. त्याच्याकरता समर्थांनी अन्य ठिकाणी त्याचा उहापोह केला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की ज्ञानेश्वर माऊलींच्या इथे आम्ही गेलो आळंदीला दर्शनाला. आमचा भाव जर संशयाचा नाही आहे, भक्तीचा आहे, श्रद्धेचा आहे, तर ज्ञानेश्वर माऊलींनी जे पुण्य त्या ठिकाणी उभं केलेलं आहे त्या पुण्याचा आपल्याला अनुग्रह, आशीर्वाद, लाभ, काय शब्द आपल्याला जो योग्य वाटेल तो आपल्याकरता आपण घेऊया, तर तो आम्हाला प्राप्त होतो. आणि आमच्या मनात जर संशय असेल तर माऊलींना ज्यांनी जन्मभर छळलं त्यांची जी पापं तिथे पडलेली आहेत ते म्हणतात त्या पापाचा तो धनी होतो. मग जाच कशाला संशयाने तीर्थक्षेत्रावर. ज्याला संशय आहे त्याला तीर्थक्षेत्रावरती जाऊन जर तिथे असलेले जर दोषच घेऊन निघायचं असेल तर त्याच्यापेक्षा जाऊच नये हे अधिक उत्तम. म्हणून ते म्हणतात, व्यर्थ संशयाचा परमार्थ निश्चय विना. व्यर्थ संशयाची भक्ती, व्यर्थ संशयाची प्रीती, व्यर्थ संशयाची संगती संशयो वाढवी. संशयी माणसाच्या संगतीमध्ये आपला पण संशय वाढतो. पण नाहीतरी दुर्गुणाच्या संगतीमध्ये आपल्या ठिकाणी नसलेले गुण निर्माण होतातच. संगती संगदोष म्हटलेलं आहे ते अगदी 100% खरं आहे. कारण त्या व्यक्तीची जी विचारधारा आहे तिचा कळत न कळत आपल्या विचारांवर परिणाम होतो. समजतं न समजतं पण व्यवहारामध्ये असं आपल्या लक्षात येतं की अरे आपण चुकलो विचार करताना. म्हणजे मी माझ्याच बाजूने आपल्या सांगते, मी सासरी आल्यावर जेव्हा माझे सासरे खूप आजारी आणि घरामध्ये थोडी अडचण असं म्हटल्यानंतर माझ्या सासरच्या नातेवाईकातले लोक मला म्हणायचे, काय एवढी जबाबदारी अंगावर घेते, हे नसत्या भानगडीत तू पडू नको, हे काही फारसं सुखाचं नाही, तुला तुझा संसार काही आहे की नाही असं त्यांनी सांगितलेलं. खरंच आहे भाऊ, आपण इतके लहान, हे एवढ्या सगळ्यांची मोठ्या मोठ्या माणसांची जबाबदारी घ्यायची खरंच आपल्याला काही गरज आहे का. एक विचार तर मनात आल्याशिवाय राहत नाही. पण तिकडे तुमची आई जेव्हा तुम्हाला सांगते की तुमचा प्रपंच करायचा आहे तर तुम्हाला हे सगळी कर्तव्य पार पाडली पाहिजेत, हे जेव्हा ती स्ट्रॉंगली सांगत असते तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या मनात काही वेडावाकडे येऊन गेलं तरीसुद्धा दुसरा कोणीतरी चांगलं सांगणारा आहे म्हणून आपण आपल्या आयुष्यात चांगले वागत गेलो. पण दुसऱ्या बाजूने सांगणाऱ्या माणसाचे विचार आपल्यावर प्रभाव टाकतच नाहीत का, टाकल्याशिवाय राहत नाही. मनावरती त्याचा प्रभाव पडतच नाही का, तर नाही पडतो. आणि त्या प्रभावाने आपण सुद्धा उलटसुलट वागणार नाही का. भले फार वागलो नाही तरी वागलोच नाही असं म्हणता येईल. आपण सुद्धा वेडवाकडं थोडंसं तरी वागतोच. कारण ते मनामध्ये असतं ना, ते केव्हा तरी रुजलेलं असतं. ते रुजलेलं तुम्हाला उलट एखादा शब्द तरी बोलायला लावतं. म्हणजे मी नेहमी म्हणते की आपण आपल्या सासूबाईंशी कशा वागलो अगदी निसंशय चांगल्या, ह्याच्यापेक्षा चांगलं वागता आलं असतं का, 100% वागता आलं. कारण काही ठिकाणी तर आपण नक्कीच चुकलो आहोत की ह्याच्यापेक्षा आपण चांगलं नक्कीच वागू शकलो असतो. पण आपण का नाही वागलो, कारण कसल्या ना कसल्या तरी प्रभावामध्ये येतो म्हणून. कारण त्यावेळी आपल्याला ते पटत नाही, आपल्याला असं ते आवडत नाही म्हणून आपण वाईटच वागलो होतो असं नाही, त्यांच्या दृष्टीने आपण वाईट ठरतो असं नाही. पण जेव्हा आपण आपल्या बाबतीत जेव्हा आपलं विश्लेषण करायला निघतो तेव्हा आपल्याला कळतं
की अरे ह्याच्यापेक्षा माझा भाव चांगला राहू शकला असता का? नक्की राहू शकला असता. तितका चांगला आम्ही ठेवला का? नाही ठेवला. का नाही ठेवला? हे सगळं जे आहे ना, खरं हे त्याच्याकरता आहे. इतकी मोठी माणसं आपल्यावर संस्कार करतात तरीसुद्धा आपलं मन इकडे तिकडे जातं. ज्याच्यावर बिचाऱ्यावर संस्कारच होत नाही त्यांनी काय करावं? आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की व्यर्थ संशयाची संगती संशयो वाढवी, व्यर्थ संशयाचे जिणे, व्यर्थ संशयाचे धरणे, व्यर्थ संशयाचे करणे सर्व काही. संशयाने काही केलं, म्हणून मी म्हटलं ना की आपण चांगले वागू शकतो का? नक्की वागू शकतो, पण फक्त वरवर चांगलं वागावं आणि मनामध्ये काहीतरी खुटखुट खुटखुट करत लोणची घालत बसावी, कुणी सांगितलं? तर काही गरज नाही ना. दुसऱ्या म्हणजे मन स्वच्छ ठेवून समोरच्या माणसाशी जर स्वच्छ वागता आलं तर आपलं चांगुलपणाला काही किंमत आहे. पण आपल्याला तितकं वाईट वागता येत नाही म्हणून आपण चांगले वागलो आणि मनामध्ये मात्र त्याच्या वाईटाचा विचार करत राहिलो, याला काय अर्थ आहे? म्हणजे हे काही बरोबर नाही. व्यर्थ संशयाची पोथी म्हणाले, व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती. कशाच्याही बाबतीत त्याचा विचार करणं, त्याचा मागोवा घेणं हा सुद्धा व्यर्थ आहे. व्यर्थ संशयाची गती निश्चय विना. जर निश्चय नाही आहे तर आपल्या ठिकाणी त्या संशयाला ती कुठे नेऊन सोडील सांगता येत नाही. व्यर्थ संशयाचा दक्ष, व्यर्थ संशयाचा पक्ष, व्यर्थ संशयाचा मोक्ष होणार नाही. संशयी मनुष्याला कधीच मुक्तता, मोक्ष म्हणजे अगदी काही परमात्म्याच्या पातळीवरचा मोक्ष नाही, पण कोणत्याही विचारांपासून मुक्तता कधीच मिळणार नाही. कारण ज्याच्या अंतःकरणात प्रत्येक गोष्टीबद्दल संशय आहे त्याचं मन कधीच त्याच्यापासून मुक्त होऊ शकत नाही. म्हणून ते म्हणतात व्यर्थ संशयाचा दक्ष, संशयाचा संशयाने व्यर्थ संशयाचा दक्ष म्हणजे संशय मनात असतानाची जी दक्षता आहे ही सुद्धा व्यर्थ आहे. व्यर्थ संशयाचा पक्ष, व्यर्थ संशयाचा मोक्ष होणार नाही. व्यर्थ संशयाचा संत, व्यर्थ संशयाचा पंडित, व्यर्थ संशयाचा बहुश्रुत निश्चय विना. व्यर्थ संशयाचा संत अनुभवलेला आहे असा की एवढे मोठे आज भारताच्या पातळीवरती ज्यांना मोठेपण लाभलेलं आहे अशी मोठी माणसं जेव्हा खाजगीमध्ये बोलताना मी आपल्याकडे बोलले असेल की त्यांनी सत्पुरुषांना विचारलेलं, मी माझ्या कानाने ऐकलेलं आहे की आपल्याला परमेश्वराचं दर्शन झालेलं आहे, आप्पा आम्हाला खरं सांगा परमेश्वर आहे का? एवढा मोठा सत्पुरुष पदाला पोचलेल्या मनुष्याच्या अंतःकरणात शेवटच्या पातळीवरती सुद्धा संशय राहतो. आमच्या योगामध्ये म्हटलेलं आहे, योगमार्गामध्ये सर्वात शेवटी त्यांनी जे आपल्या ठिकाणी अंतराय म्हणजे दोष किंवा दुर्बलता किंवा ज्या उणीवा किंवा मागे नेणाऱ्या अशा ज्या काही दुर्बलता आहेत त्याचं वर्णन केलं आहे. व्याधिस्त्यान संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती, त्याच्यामध्ये संशय असं सांगितलं. ते म्हणाले ज्या योगमार्गामध्ये योगी आपलं आयुष्य नाही जन्मजन्मांतरी तो योगाचा अभ्यास करतात, ते शेवटच्या पातळीवर आल्यानंतर सुद्धा क्वचित त्या योग्याच्या ठिकाणी शिल्लक राहणारा जर दोष किंवा अंतराय जर कोणता असेल तर हा योगमार्ग मला मोक्ष प्राप्त करून देईल का हाच संशय. आता जो मार्ग स्वीकारला तो संशयाचा धरला तर ह्याच्यापेक्षा दुसरा संशय काय असतो? आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलंय की संशयाचा संत काही लहान माणसं नसतात. ज्याच्या ठिकाणी संशय उत्पन्न झाला आहे ते कोणी लहान नाही आहेत. आपण जी ऋषीमुनींच्या कथा वाचतो आपल्याला वाटतं एवढे मोठे असून हे असे कसे वागतात, ते त्यांच्या ठिकाणची मोठेपणा किंवा त्यांची महत्ता जी आहे त्या महत्तेबरोबर एखादी लहान क्षुद्रवृत्ती शिल्लक राहतच नाही असं म्हणता येत नाही. त्याच्याकरता या परमार्थ मार्गामधला दिलेला दृष्टांत असा आहे की तेलाचं भांडं आहे आणि ते धुवून टाकलं आहे, तरीसुद्धा त्या भांड्याच्या तळाशी त्याच्या स्निग्धपणाचा जो संस्कार आहे तो शिल्लक राहू शकतो. तसा त्या योग्याचं चित्त अगदी शुद्ध झालं आहे किंवा ते चित्त पूर्णपणाने अशा प्रकारे मल निघून गेलेलं असलं तरी मलाचा संस्कार किंवा अशुद्धतेचा संस्कार पूर्ण गेलाच असं काही होत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, नाही तर आपण म्हणू की समर्थांनी संशयाचा म्हटलं त्याला संत का म्हटलं, त्याकरता म्हटलं. आणि त्याचं उत्तर गीताकारांनी दिलं की जे श्रीमताम गेहे योग भ्रष्टो भी जायते.
आणि त्यांनी कसं सांगितलं की म्हणाले की हा जो आहे, जो योगभ्रष्ट झालेला आहे, तो कुठे जन्माला येतो? श्रीमताम गेहे, श्रीमंताच्या घरात येतो किंवा योगिनाम कुले, योग्यांच्या कुळामध्ये जन्माला येतो, जिथे त्याला योग्य अशी जागा मिळते. म्हणजे संतत्वाला प्राप्त झालेल्या सत्पुरुषाकडे अजिबात दोष राहत नाही असं काही असू शकेल, तो त्यांना माहीत असेल. म्हणून समर्थांनी सांगितलं संत समजता, याचा अर्थ तिथे दोष नसेलच असं नाही. व्यर्थ संशयाचा पंडित, व्यर्थ संशयाचा बहुश्रुत, ज्याच्या डोक्यामध्ये सदा संशय आहे त्याचं पांडित्य म्हणाले फुकट आहे, त्या पांडित्याला अर्थ नाही. व्यर्थ संशयाचा बहुश्रुत, जसे आम्ही आहोत की जेव्हापासून सकाळनी ते डॉक्टर सुरू केलं आहे तेव्हापासून सगळे संशयग्रस्त आहेत. सगळ्या डॉक्टरांना हैराण करतात मंडळी, कारण आम्हाला सगळ्यांना अर्धवट ज्ञान, सगळ्या विषयांचं ज्ञान, की डॉक्टरांना किती प्रश्नांची यादी असते आपल्याकडे. आत्ताच माझ्या मैत्रिणीच्या, आज तिच्या यजमानांना आज त्या पेसमेकरच्या पुढचं वर्जन आलेलं आहे, ते आज त्यांना बसवलं आहे. तर त्याच्याकरता त्या स्वतः पेशंटचे 50 प्रश्न होते काढलेले, की हे मला तुम्ही बसवणार आहात तर माझ्या एवढ्या प्रश्नांची उत्तरं मला द्या. पण आपण खूप वाचतो, त्यामुळे आपल्याला अनेक विषयांबद्दल अनेक माहिती असते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जितका बहुश्रुतपणा आपल्याला आलेला असतो त्याच्यातून जर आम्ही संशयच विकसित केला तर तो संशयच आम्हाला, त्या बहुश्रुतपणाचे इतर लाभ सोडून तो संशय आम्हाला पीडा देतो असं त्यांना सांगायचं. म्हणजे त्या बहुश्रुतपणाचे लाभ नाहीत असं समर्थ म्हणत नाही, पण त्याचा एक जो हा भाग आहे की आमच्या मनामध्ये संशय निर्माण करतो. त्यामुळे काय, त्या डॉक्टर वाचणाऱ्या कोणी मैत्रिणी आधी पहिल्यांदा एक कॉमेंट देतात, म्हणजे त्यात ज्या रोगाची लक्षणं किंवा ज्याच्याबद्दल बोललेलं असतं ते आपल्यालाच झालं याचं आधी वाटतं, की हा पहिला मोठा दोष आहे आपल्या स्वभावाचा, की अरे ते पाहिलं की मग हे तर नसेल, हे पाहिलं की मग ते तर नसेल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की संशय आहे बहुश्रुतपणाला, व्यर्थ संशयाची श्रेष्ठता. त्यांनी प्रत्येक वेळी एक शब्द वापरला आहे, आपण लक्षात ठेवा, निश्चय विण. आपण जे करतो आहे त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये पक्का निश्चय पाहिजे, मग संशयाने ते ताडणं. आता संशय हा विषय कशाशी संबंधित आहे? संशय हा विषय तर्काशी संबंधित, म्हणजे लॉजिक. लॉजिक आम्ही सोडून द्यायचं का नाही द्यायचं, ते म्हणतात एकाचा निश्चय नक्की करायचा आणि मग लॉजिकली बाकीच्या गोष्टी. कारण आपण आत्तापर्यंत जो विषय मांडत आलो ना, अन्वय आणि व्यतिरेक, गोष्टी दोन प्रकारांनी समजू शकतात. एक अन्वयाने समजू शकतात, एक व्यतिरेकाने समजू शकतात. व्यतिरेक म्हणजे हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही. म्हणजे हा मुलगा आता परीक्षेला बसला आहे, म्हणजे बुवा मी विचारलं नाही तो कितवीत आहे, तो 10वीत आहे का तो 12वीत आहे, ते आपण म्हणतो नाही त्याचा जन्म अमक्या साली झाला होता, म्हणजे तो अजून 12वीत बसण्या इतका मोठा झालेला नाही आहे. म्हणजे एक तर्क. दुसरा तर्क असा की तो म्हणाला माझी परीक्षा 8 दिवसावर आली आहे, 12वीच्या परीक्षा अजून लांब आहेत, म्हणजे त्याची परीक्षा 10वीचीच असली पाहिजे. तो मुलगा इतके दिवस परीक्षा चालणार आहे म्हणाला, भाषेचा पेपर आहे म्हणाला, म्हणजे 10वीत त्या 3-4 भाषा द्याव्या लागतात, म्हणजे हा 10वीचाच आहे. हे सगळे तर्क आहे. या तर्कांनी हे असं आहे म्हणून तो 10वीत आहे, असं आहे म्हणून तो 10वीत आहे, आणि असं नाही म्हणून तो 10वीत आहे. म्हणजे तो मुलगा आत्तापर्यंत गेल्या वर्षीपासून क्लासला जात होता, त्या अर्थी तो 12वीत नसला पाहिजे. म्हणजे हे नाही, नाही नाही नाहीनी एक गोष्ट सिद्ध करणे, आहे आहे आहेनी एक गोष्ट सिद्ध करणे. मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहं. मन बुद्धी अहंकार चित्त मी नाही, मी काय काय नाही. न गुरुर नैव शिष्या, मी गुरु नाही, मी शिष्या नाही. अहम भोजनम नैव भोज्यम न भोगता, मी भोजन नाही, मी भोज्य नाही, मी भोगता नाही. असा मी नाही नाही नाही, बंधू नाही, आप्त नाही, मी काही नाही. मग काय आहे? नाही नाही म्हणजे व्यतिरेकाने मी हे नाही, हे नाही, हे नाही. आणि मग आपण आहे काय? तर मी जो आहे तो चिदानंद रूपच शिवोहम शिवोहम, मी चिदानंद रूप आहे. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणा सदा मे समत्वम न मुक्तीर न बंधः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. व्यवहारामध्ये सुद्धा म्हणजे ही न्याय, याला लॉजिक किंवा भारतीय पद्धतीप्रमाणे न्यायशास्त्र. संशयाचा उपयोग कुठे? संशयाचा उपयोग तर्काकरता
आणि आज संशयाचा उपयोग कुठे, तर वकिलांना आशिलाला जिंकून देण्याकरता तिथे त्याचा वापर केला जातो. कुठलाही दादा डॉक्टर डायग्नोसिस करतो, तर्कावर करतो. तसंच एखादा शास्त्रज्ञ आहे, एखादा शोध लावताना बाय मेथड ऑफ एलिमिनेशन, हे सोडून द्या, हे सोडून द्या, हे सोडून द्या, तर शास्त्रज्ञ पण ज्या निष्कर्षाप्रत येतो ती सुद्धा पद्धती तर्काचीच आहे. तर्क चालू शकत नाही का, तर्क वापरू नये का, नाही, तर्क वापरावा, तर्काचा उपयोग आहे. पण ब्रह्मसूत्रकारांनी सांगितलं आहे तर्क अप्रतिष्ठित आहे, तर्काला प्रतिष्ठा नाही. तर्काला का प्रतिष्ठा नाही, सूत्रच आहे, तर्क अप्रतिष्ठित आहे. त्याचं कारण असं आहे की एक खुनी आहे आणि दुसरा निर्दोष आहे. दोन वकिलांनी दोघांची वकीलपत्र घेतलेली आहेत. दोघेही वकील एकापेक्षा एक मोठे आहेत. यांनी खून कसा केला नाही हा वकील तितक्याच वाकपटुत्वाने सांगतो, आणि हा कसा निर्दोष आहे हाही वकील वाकपटुत्वाने सांगतो. म्हणजे हा काय वापरतो, तर्कच वापरतो, हा काय वापरतो, तर्कच वापरतो. हा तर्कानी कसा हा खुनी नाही आहे आणि तो कसा दोषी आहे हे अगदी बिनतोड युक्तिवादाने सांगतो. तो सुद्धा हा कसा खुनी आहे आणि तो कसा निर्दोष आहे बिनतोड युक्तिवादाने सांगतो. त्याच्यावर आमच्या कीर्तनकारांची कथा आहे. मग आपण पुढे जाऊ. कीर्तनकारांची कथा अशी की काय असतं, कीर्तनकाराला बरेच दृष्टांत द्यायचे असतात, अशा अनेक कथा तयार असतात. त्यांनी असं म्हटलं आहे की एक कीर्तनकार असं सांगतो की म्हणाले वकील आहे, वकिलांनी सांगायला सुरुवात केली. आता त्याची प्रॅक्टिस एवढी आहे त्या वकिलाची की त्याचे एवढे अशील आहे की आता कुणाच्या करता उभं राहायचं आहे लक्षात नसतं. थोडीशी कुणीतरी यांच्या हाताखालचा एखादा वकील त्याची केस ब्रीफ करतो की बाबा असं असं आहे, या केसकरता तुम्हाला उभं राहायचं आहे. आणि मग म्हणाले साधारण त्या केसचा अंदाज आला की त्यांच्या लक्षात येतं की कोणत्या मुद्द्यावरती ही केस लढवायची. ते उभे राहिले आणि ते बोलायला लागले. आता तो आशीला ऐकायला लागला. तो म्हणला हे तर सगळं दुसऱ्याच बाजूनी बोलतोय हा मनुष्य, मी त्याचा अशील आहे तर माझी बाजू काहीच पक्की करत नाही, हा तर माझ्या विरोधी पक्षाचीच बाजू सांगतोय. शेवटी तो सगळी कीर्तनकाराची कथा आहे. शेवटी तो पुढे गेला, त्यांनी त्याचा कोट खेचला वकिलाचा तिथं आणि त्यांनी सांगितलं की अहो मी तुमच्या बाजूचा आहे, माझ्या बाजूनी काहीतरी बोला, तुम्ही सगळं त्याच्या बाजूनी बोल असं आहे का. म्हणाले ठीक आहे. त्यांनी सांगितलं वकिलांना की माझ्या अशिलाच्या विरोधामध्ये असणारा अशील माझ्या अशिलाच्या विरोधात काय मुद्दे उपस्थित करील ते सगळे मी तुम्हाला आधी सांगितलं. आता माझ्या अशिलाचे मुद्दे सांगतो. आणि मग त्यांनी सांगितलं हे कशा करता दृष्टांत आहे, तर्क अप्रतिष्ठित आहे. म्हणजे संशय घेतला तर कोणत्याही बाजूने संशयाला नेता येतं, काही अवघड नाही. संशयाला योग्य दिशेने पण वळण देता येतं, संशयाला अयोग्य दिशेने पण नेतं. संशय हा तर्काचा एका नाण्याच्या दोन बाजू आहेत असं आपण म्हणू. आणि म्हणून संशयाचा जेथे व्यर्थ संशयाचा ज्ञाता निश्चय विण, निश्चय विण सर्व काही अणुमात्र ते प्रमाण नाही. तैसेच अरे बापरे बरंच मोठं आहे. हां, तैसेच व्यर्थची पडिले प्रवाही संदेहाचे. म्हणाले निश्चय जर नाही राहिला आणि फक्त संशयात पडलो तर ते मात्र सगळं व्यर्थ आहे. निश्चयविण जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे, बाष्कळ बोली जे वाचाळपणे निरर्थक. निश्चयाशिवाय म्हणून म्हटलं इथे तर्क अप्रतिष्ठित का, की एक गोष्ट निश्चित करण्याकरता संशय घेऊन म्हणजे पूर्व पक्ष उत्तर पक्ष हे सगळं या संशयाशी निगडीत आहे. सगळी तात्विक चर्चा आहे ती अशीच असते की पूर्व पक्ष आपला विरोधी पक्ष जोरदार उभा करायचा आणि मग त्याला उत्तर देत आपला जो पक्ष आहे तो सिद्ध करायचा. म्हणाले हा निश्चय झालेला आहे आणि मग संशयाने बोलतोय, काही अडचण नाही आहे. म्हणाले बाष्कळ बोली जे बाष्कळपणे निरर्थक, उगीच काहीतरी इकडचं तिकडे तिकडचं इकडे तो बोलायला लागला तर अर्थ नाही. असो निश्चय विण जे वल्गना ते अवघीच विटंबना, संशयो काही समाधाना उरी नाही. संशयाने समाधान मिळत नाही. म्हणून संदेहरहित ज्ञान निश्चयाचे समाधान, तेची सिद्धाचे लक्षण निश्चयेसी. त्यालाच सिद्ध आहे असं म्हणावं आणि ते सिद्ध पुरुषाचं लक्षण आहे. तेव्हा श्रोत्यांनी प्रश्न केला की आता आम्ही काय निश्चय करावा, निश्चयाचं लक्षण सांगा. संशय काय आहे तुम्ही एकदम आम्हाला त्याची भक्कम बाजू सांगितलीत म्हणाले. म्हणजे आता स्ट्रॉंग प्लीडिंग झालेलं आहे संशयाचं, आता निश्चयाचं सांगा. म्हणजे ऐक निश्चय तो ऐसा मनुष्य देवा आहे कैसा.
निश्चय कशाचा कराल, मुख्य देव आहे कैसा, नाना देवाचा वळसा करूची नाही. एक मुख्य देवाला जाणावं, अनेक देवांच्या मागे जाऊ नये. जेणे निर्मिले सचराचर त्याचा करावा विचार. तो कोणता देव, ज्यांनी या जगाला निर्माण केलं. शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा, विवेक करावा आणि तो कोण आहे जगाला निर्माण करणारा तो ओळखावा. मुख्य देव तो कवण, समर्थांचा आवडता शब्द आहे, त्याला मुख्य देव म्हटलेलं आहे. हा मुख्य देव कोण आहे, भक्ताचे लक्षण काय आहे, असत्य सांडून ओळखणं सत्याची धरावी. जे जे या जगामध्ये न टिकणारं आहे त्या सगळ्याची यादी करत जावी आणि सगळ्यात शेवटी काय टिकणार आहे ते बघावं. म्हणजे व्यतिरेकानी हे नाही हे नाही हे नाही करत सोडून द्यावं आणि काय शेवटी राहतं ते पाहावं. आपल्या देवाचं ओळखावे, मग मी कोण आहे हे पाहावे. आपला देव म्हणजे सगुणामधला अधिष्ठात्री देव आणि मी कोण आहे हे ओळखावं. संग त्यागून राहावे वस्तुरूप, कशाची आसक्ती ठेवू नये. सोडावा बंधनाचा संशय, करावा मोक्षाचा निश्चय. बंधनाचा संशय सोडून द्यावा, याचा अर्थ हे माझं आहे याचं मी काय करू, मी गेलो जग बुडलं एवढाच विचार करावा. म्हणाले पहावा भूतांचा अन्वय व्यतिरेकेसी. जर आपला संशय आपली आसक्ती जर सुटत नसेल तर आपल्या पश्चात जगाशी आपल्याला काही कर्तव्य नाही अशी भावना ठेवावी. आपला संशय सोडून आपण निस्संग होत असू तर आपल्या प्रत्येक गोष्टीची योग्य व्यवस्था आपल्याच आयुष्यात करून मोकळं व्हावं. पण त्याच्याखेरीज इलाजच नाही. मनुष्याला प्रत्येक गोष्टीमध्ये जर नियोजन असेल तर नियोजन योग्य प्रकारेच झालं पाहिजे. आणि ते नियोजन कुठपासून आहे, हा देह टाकण्यापासून आहे. की हा देह आपल्याला केव्हा तरी सोडायचाच आहे, तर त्याचीसुद्धा मानसिक तयारी पूर्ण झालीच पाहिजे. समर्थांना म्हणायचं आहे की सगळं मी कोण आहे हे ओळखावं आणि मग त्या देहाच्या संबंधाने विचार करावा. मी कोण आहे ओळखावं, आपल्या संपत्तीच्या संबंधाने विचार करावा, आपल्या स्थावर जंगमाचा विचार करावा, आपल्या आप्त इष्टांचा विचार करावा, सगळ्याचा विचार करावा. आणि त्या सगळ्यातून आपण कसे बाजूला होऊ किंवा आपलं जे मूळ स्वरूप आहे मुख्य देव आणि मुख्य आपण हे जाणावं. पूर्वपक्षेसी सिद्धांत पहावा प्रकृतीचा अंत. आता पूर्वपक्ष सांगितला. पूर्वपक्षामध्ये प्रकृतीचा अंत कसा होतो, म्हणजे जे असार आहे, जे अशाश्वत आहे ते कसं सुटतं ते पाहावं. मग पावावा निवांत निश्चय देवाचा. मग त्याच्यातून देव कसा प्राप्त होतो हे नंतर पाहावं. आधी काय सोडायचं आहे, काय सुटतं, काय सोडावं ते पाहावं. देहाचे नियोगे संशयो करी समाधानाचा क्षयो. देहाच्यामुळे काय होतं, मनुष्य संशय ठेवतो आणि समाधान घालवून बसतो. चळो नेदावा संशयो आत्मत्वाचा. मी आत्मरूप आहे हा कधीच आपल्या अंतःकरणातला निश्चय दूर करू नये. मी म्हणजे कोण आहे, मी म्हणजे चैतन्य, मी म्हणजे परमात्मा आहे, हे बाकीचं केव्हा तरी सुटणार आहे हे आपल्या ठिकाणी ठेवावं. सिद्ध असता आत्मज्ञान संदेह वाढवी देहाभिमान. देहाचा अभिमान वाढवू नये. या कारणे समाधान आत्मनिश्चय राखावे. आठवता देहबुद्धी पुढे विवेकाची शुद्धी. या कारणे आत्मबुद्धी सदृढ करावी. म्हणून एकच मुद्दा सांगितला आहे, देहबुद्धी सोडावी, आत्मबुद्धी धरावी. आणि म्हणून अहम आत्मा हे कधीच विसरू नये. निरोपिले निश्चयाचे लक्षण परी हे न कळे सत्संगे विण. आता त्याचा उपाय सांगितला की भले सांगितलं पण हा सत्संग संतांची गेली या शरण संशयो तुटती. आता असो हे बोलणे ऐका सिद्धांची लक्षणे. मुख्य निसंदेहपणे सिद्ध बोलीजे. सिद्ध स्वरूपी नाही देहो तेथे कैचा हो संदेहो. या कारणे सिद्ध पाहो निसंदेही. देहसंबंधाचे गुणे लक्षणासी काय उणे. देहातीताची लक्षणे काय म्हणून सांगावी. आता पुढे जायचं आहे. पुढचा फक्त इथे त्यांनी त्याची प्रस्तावना केली की आता पुढे आपल्याला सिद्धांची लक्षणं पाहिजे. जे लक्षवेना चक्षुषी त्याची लक्षणे सांगावी कैसी. निर्मळ वस्तू सिद्ध त्यासी लक्षणे कैसी. पण म्हणाले तुम्हाला सांगितलं मी की आता सिद्ध पुरुषाचं लक्षण सांगतो आहे. कसं सांगावं म्हणाले लक्षण. कारण ज्याला कोणत्याही गोष्टींनी लक्षता येत नाही म्हणजे निर्देश करता येत नाही. आता गुळ गोड आहे आणि मध गोड आहे तर समोर त्यांनी सांगितलं अहो साखर पण गोड आहे. मग तुम्ही गुळ गोड आहे आणि मध गोड आहे तर हे सगळं सारखंच गोड आहे का, तर आपण म्हणतो नाही. मधाची गोडी वेगळी आहे, गुळाची गोडी वेगळी आहे, साखरेची गोडी वेगळी आहे. पण कशी कळावी, कळणारच नाही. कारण त्या गोडीला वेगळं कोणतं लक्षण नाही.
वस्तू दाखवता येईल की ह्या गोडीकरता मध आहे, ह्या गोडीकरता गूळ आहे, ह्या गोडीकरता साखर आहे. पण साखरेची गोडी कशी आहे हे दाखवायला काय आहे? काहीच नाही. तसं आहे सिद्ध दाखवता येईल, पण सिद्धाचं लक्षण काय आहे ते काढून असं बाहेर दाखवता येणार नाही. लक्षणे म्हणजे केवळ गुण, वस्तू ठाईची निर्गुण, तेची सिद्धांचे लक्षण वस्तुरूप. तयापी ज्ञानदशकी बोलिले, म्हणून वक्तृत्व आटोपिले. म्हणाले आता बोलणं संपवतो. न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोते. म्हणाले सगळ्या श्रोत्यांनी मला क्षमा करावी, कारण म्हणाले आत्तापर्यंत सगळे आमचीच गोष्ट बोलले. समर्थ आमच्याकरताच बोलतायत, 5 दशक झाले, पण सगळ्या आमच्या गोष्टी सांगितल्यात. आता म्हणाले सिद्धांच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. आणि आता माझं बोलणं आटोपतो. आणि ते असं म्हणतात की काही तुम्हाला लागलं नेमकं तर म्हणले मला क्षमा करा. समर्थ म्हणतात तुम्हाला वाटेल तुमच्याकडे बघूनच मी बोललो, असं काही नाही. म्हणाले मी आपलं असंच बोललो असं समर्थांनी म्हणून शेवटी आपलं सांत्वन करून टाकलेलं आहे. आणि 5वा दशक इथे